आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कंधाणे। आयुष्याच्या वाटेवर माणूस कायमचा सोबत नसतो, मात्र त्याने दिलेले संस्कार, विचार आणि आठवणी कायम आपल्या सोबत राहतात। अशाच संस्कारांची जपणूक करत कुपखेडा येथील बौद्धवासी यशवंत वामन भामरे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या जलदान दिनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला। यशवंत वामन भामरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। वडिलांच्या निधनाचे दुःख मनात असतानाही त्यांची आठवण केवळ घरापुरती मर्यादित न ठेवता ती समाजोपयोगी कार्यातून जिवंत ठेवण्याचा निर्णय त्यांचे पुत्र जगदीश यशवंत भामरे यांनी घेतला। जलदान दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या 7ही बहिणींना एकत्र बसवून वडिलांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि त्यांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी विधायक कार्य व्हावे अशी भावना व्यक्त केली। यातूनच शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्याचा प्रस्ताव पुढे आला। भावाच्या या संवेदनशील विचाराला 7ही बहिणींनी क्षणाचा विलंब न करता सहमती दर्शवली। त्यानंतर जलदान दिनी विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर भामरे कुटुंबियांसाठी हा क्षण वडिलांच्या आठवणींना उजाळा देणारा ठरला। वडिलांनी दिलेले संस्कार समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतात। समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ एका वर्षापूर्वी मर्यादित न ठेवता यापुढे दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्धार जगदीश भामरे व त्यांच्या 7ही बहिणींनी केला आहे। दुःखाचे रूपांतर समाजसेवेत करून वडिलांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहणाऱ्या भामरे कुटुंबाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कुपखेडा परिसरात कौतुक होत असून त्यांचा हा सामाजिक उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रसाठी सहसंपादक आनंद दाणी।